नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शारदा आपले स्वागत करत आहे ज्ञान शारदा यूट्यूब चॅनलवरती। मी आज आपल्याला काही महत्त्वाच्या संकल्पना सांगणार आहे ज्या की तुम्हाला ग्रुप सी म्हणजे आता जी मुख्यची परीक्षा आहे त्यासाठी आणि त्याचबरोबर सरळ सेवेसाठी उपयोगी येणार आहे। ठीक आहे, तर महत्त्वाच्या संकल्पना म्हणजे मी तुम्हाला शब्दांच्या जातींचे इंट्रोडक्शन करून देणार आहे, ज्यामध्ये तुमचा बऱ्यापैकी सिलेबस कवर होईल। म्हणजे त्यामध्ये नक्की काय असतं तर शब्दांच्या जाती, त्यामध्ये शब्दांच्या जाती 8 आहेत। त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय। ठीक आहे, तर आता ह्या शब्दांच्या जाती 2 प्रकारामध्ये विभागल्या जातात। त्यामध्ये एक असतं विकारी आणि एक अविकारी। ठीक आहे, तर विकारी शब्द म्हणजे लिंग, वचन, विभक्ती यांच्यानुसार बदलणारे, जसं की उदाहरणार्थ नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ह्या ज्या 4 जाती आहेत त्या विकारी या प्रकारात मोडतात। आणि अविकारी म्हणजे ज्या शब्दांवरती लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होत नाही, म्हणजे ज्यांचे लिंग, वचन, विभक्तीनुसार जे बदलत नाहीत, पद बदलत नाहीत त्यांना अविकारी शब्द म्हणतात। तर अविकारीमध्ये येतात क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। ठीक आहे, तर आपण आता सुरुवात करणार आहे नाम। नाम म्हणजे काय? प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे यास नाम म्हणतात। ठीक आहे, नामाचे प्रकार आहेत सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम। त्याच्यानंतर आहेत लिंगे, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग। तर त्याच्यानंतर आपण विभक्ती हा प्रकार आहे। त्यामध्ये विभक्तीमध्ये विभक्ती ज्याला प्रत्यय असतात ते प्रत्ययाचे 2 प्रकार असतात, एकवचन आणि अनेकवचन, आणि त्याचप्रमाणे कारकार्थ। तर प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय नसतात, त्याचा कारकार्थ असतो कर्ता। आणि द्वितीया विभक्तीचे प्रत्यय आहेत सला ते, सला नाते, कारकार्थ आहेत कर्म। तृतीया विभक्तीमध्ये ने, एशी, निशी, इही, ज्याचा कारकार्थ आहे करण। चतुर्थी विभक्तीमध्ये प्रत्यय आहे सला ते, सला नाते आणि कारकार्थ आहे संप्रदान। पंचमी विभक्तीमध्ये प्रत्यय येतात ऊन, हून, अनेक वचनमध्ये येतात ऊन, हून, याचा कारकार्थ आहे अपादान। षष्टीमध्ये चाची, चे, झाजी, जे आणि अनेक वचनचे प्रत्यय परत सेम चाची, चे, झाजी, जे, त्याचा कारकार्थ आहे संबंध। सप्तमी विभक्तीमध्ये प्रत्यय येतात त, या, अनेक वचनमध्ये प्रत्यय येतात त, या, कारकार्थ आहे अधिकरण। आणि संबोधनमध्ये नो, नो आणि कारकार्थ आहे हाक।